हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. बघा मुलीनो, तुम्हाला एक ताकीद करते मी. तुमचं जर दुसऱ्या मुलावर जर प्रेम असेल तर तुम्ही त्याच मुलाशी लग्न करा. आणि नाही म्हणलं तर तुमचं जर लग्न झालं तर ते प्रेम केलेलं विसरून जावं. असं दुसऱ्याच्या लेकराचं वाटलं करू नका. परवा काय झालं, आमच्या सोलापुरामध्ये मी लग्नाला गेलते. तर लग्न झालं आणि एकच महिना राहिली ती मुलगी तिथं आणि निघून आली आईबापाकडे. मग मी त्यांना विचारलं काय झालं, असं का केली मुलीनं. तर त्या माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हटली आणि ती निघून गेली म्हटली आमच्या पोराला सोडून. अरे मग तुम्ही लग्नच कशाला केलं? लग्न करायचं नाही, आईबापाला सांगून टाकायचं माझं त्या मुलावर प्रेम आहे आणि मी ह्या मुलाशी लग्न करणार नाही, मी नांदणार नाही ह्या मुलाजवळ, असं आईबापाला सांगून टाकायचं. लग्न करून घेतणार आणि 1 महिन्यात कळणार. त्या मुलाचं वाटोळं केलं ना. इंजिनियर आहे मुलगा, शेतीवाडी आहे, तुला काय कमी होतं तिथं? घरदार होतं चांगलं, हां काय कमी होतं तुला? तेवढं सगळं टाकून तू आली. चांगलं घर असताना, चांगला संसार झाला असता, त्या पहिल्या प्रेमाला विसरून जायचं आणि नाहीतर मग लग्नच करायचं नाही. कशाला लग्न करून लोकांच्या लेकराचं वाटोळं करता गं? विचार करून लग्न करत जावा. जर प्रेम असेल तर ते प्रेम विसरा लग्न झाल्यानंतर, नाही तर लग्नच करू नका दुसऱ्या मुलाशी. त्याच मुलाशी लग्न करा आणि संसार करा. का असं वाटोळं करता लोकांच्या लेकराचं? तुम्हाला मी ताकीद करते, अशी चूक पुन्हा करू नका. सांगते तुम्हाला, आईबापाच्या नावाला काळं फासा तुम्ही. काळं काय म्हणणार लोक? नांदी नाही हो, पोरगी महिन्यात निघून आली, पळून आली आणि लग्न दुसऱ्या त्या पोरासमोर कशाला केली? मग तुझं प्रेम होतं तर लग्न करायची नव्हती. काळं फासलं ना तू आईबापाच्या तोंडाला. एवढा खर्च करून लग्नाचा आईबापाच्या तोंडाला तू काळं फासते का नाही? असं नाही करायचं ना.